नमस्कार, मी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर। आपण बघतोय गेली 8 दिवस झाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी दमदार पाऊस सुरू आहे। येणाऱ्या पुढच्या 4 दिवसांमध्ये भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। कदाचित या पुढच्या 4 दिवसांमध्येही पाऊस जोरदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळीमध्येही वाढ झालेली आहे आणि धरणाच्या पुढे जे नदी क्षेत्र आहे, ज्याला आपण प्री कॅचमेंट म्हणतो, या नदीच्या पाणी पातळीमध्येही जो खुला स्त्रोत आहे त्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसते। आजचा जर आपण पाऊस बघितला, जिल्ह्याची सरासरी साधारणपणे 30 मिलीमीटरच्याही वरती आहे। जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, जी 65 मिलीमीटरच्या वरती आहे, त्याला आपण अतिवृष्टी असं म्हणतो। असं जरी असलं तरी सुद्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे, कारण जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर सर, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे। माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वतः यापूर्वी 2 बैठका घेऊन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सूचित केलेलं आहे, आदेशित केलेलं आहे आणि त्यांनी केलेला नियोजन पूर्वतयारी याचा आढावा घेतलेला आहे। जिल्हाधिकारी महोदय सातत्याने सर्व यंत्रणांच्या आढावा घेत आहेत, त्यांना सूचित करत आहेत। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाची जी आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा आहे ती सज्ज आहे। जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावरती साधन सामुग्री उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेबल रबर मोटर बोट आहेत, लाईफ जॅकेट आहेत, लाईफ रिंग आहेत, रोप आहेत। त्याचबरोबर जिल्ह्याचा जो नियंत्रण कक्ष आहे, ज्या ठिकाणी आता आपण सध्या उभे आहोत, हा नियंत्रण कक्ष अहोरात्र 24 तास कार्यरत आहे। या ठिकाणी 4 लँडलाईन उपलब्ध आहेत, त्याचबरोबर 1077 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे। आपल्या आजूबाजूला जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती असं वाटलं तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक घडलेल्या घटनेची माहिती इथं देऊ शकतात आणि जर आपल्याला बाह्य मदतीची आवश्यकता असेल तर त्याचीही मागणी करू शकतात। जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही स्थितीमध्ये आपण भीती बाळगू नये, घाबरू नये। त्याचबरोबर आता पावसाळा असल्यामुळे जिल्ह्यातील धबधब्यांच्या ठिकाणी, धरणावरती वर्षा सहलीला नागरिक जात आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला आणखी नम्र आवाहन करण्यात येत आहे, अशा ठिकाणी गेल्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ज्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे, धबधब्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे, अशा ठिकाणी आपण सहलीसाठी जायचं टाळावं। अशा ठिकाणी गेल्यानंतर अवास्तव धाडस करून पाण्यामध्ये उतरणं, सेल्फीचा मोह करणं, या गोष्टी आपल्या जीवावरती बेतू शकतात। तर हे करण्याचं आपण टाळावं। आपल्या बरोबरच आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींची, आपल्या मित्र परिवाराची आपण काळजी घेणं आवश्यक आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे। मान दुखी, मनके दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, कंबर दुखी, हातापायांना मुंग्या येणे, सूज, संधिवात, मणक्यातील कॅप हे सर्व आता दूर करा आयुर्वेदिक मार्गाने। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूलच्या संगमाने 100% आयुर्वेदिक अन्नपूरक औषध, कोणताही साइड इफेक्ट नाही। सांगितल्या पद्धतीने आणि पथ्य पाळल्यास 5 ते 7 दिवसातच आराम। संपूर्ण भारतात कुरिअर सेवा उपलब्ध। तर मग आज संपर्क करा 9168507286 वर। कोल्हापूर आणि आसपासच्या भागासाठी डिस्ट्रीब्युटर नेमणे, तर मग संधीचं सोनं करा। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर, विश्वासार्हता आणि परिणाम यांचा अनोखा मिलाफ।